नमस्कार शेतकरी बांधवांनो, श्रद्धा फार्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत। तुम्ही म्हणाल श्रद्धा फार्मवर? हो, कारण मी आज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ न बनवता या श्रद्धा फार्मची या आपल्या गोठ्याची एक ओळख तुम्हाला करून देणार आहे। थोडक्यात आपण एक छोटीशी आपल्या श्रद्धा फार्मची या गोठ्याची टूर करतोय। म्हणजेच काय, बऱ्याच वेळा होतं काय, मला खूप लोकांचे फोन येतात की ताई आम्हाला तुमच्या गोठ्यावरती यायचंय, गोठा बघायचा आहे, पण आम्हाला वेळ भेटत नाहीये किंवा काही काम आहे किंवा आमचं आणि तुमचं डिस्टन्स खूप जास्त आहे, खूप अंतर जास्त आहे, त्यामुळे आम्हाला फार्मवर येता येत नाही आणि आम्हाला एक छोटासा व्हिडिओ पाठवाल प्लीज। तर ज्यांना कोणाला आपल्या फार्मवर येणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते। आपण एक छोटीशी टूर करतोय गोठ्याची, ज्याच्यामध्ये मी जिथून सुरुवात केली तिथपासून आजपर्यंत मी कुठपर्यंत जाऊन पोहोचले त्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे। तर आपण सुरुवात करूयात जिथून आम्ही दूध व्यवसायाला सुरुवात केली। शेतकरी बांधवांनो, हे आपलं लिंबाचं झाड, ऍक्च्युअल लिंबाचं म्हणजे कसं, ह्याला हे ह्याची लिंब जे कडुलिंब आपलं असतं त्याच्यापेक्षा ह्याची पानं थोडीशी मोठी आहे। याला तुम्ही कधी ऐकलं असेल बकवान, तर ते झाड आहे। पूर्वी जसं झाडाखाली बसायला एक कट्टा केला जायचा त्याच पद्धतीने इथे एक चौकोनी आकाराचा कट्टा होता आणि इथे पूर्वी जो आमचा दूध व्यवसाय जिथून सुरू झाला इथे फक्त त्या गव्हाणीचे अवशेष शिल्लक आहेत। आता हे पूर्ण मोडकळीला आले, पण हे झाड, या झाडासोबत आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। हे झाड मात्र आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जपलंय, त्याला अजूनपर्यंत जपून ठेवलंय। इथून ह्या बाजूला 4 जनावर आणि पलीकडच्या बाजूला जिथे कुट्टी मशीन आहे तिथे 4 जनावर, अशीच ह्या गोठ्याची कॅपॅसिटी होती। आणि मग बाकीकडे सगळे मोकळं जनावर आपण खुंट्या वगैरे ठोकून जनावर बांधली जायची। त्यानंतरचा आहे हा गोठा। हा गोठा पूर्वी होता 22 जनावरांचा, म्हणजे 22 जनावरांची कॅपॅसिटी ह्या गोठ्यामध्ये होती। आता हा जो गोठा आहे त्याच्यामध्ये आपण दुसरं काम सुरू केलंय आणि आता मात्र तिथं वेगळ्या गोष्टी होतात। म्हणजे आपलं गोडाऊन वगैरे असेल तर ते इथलं जे शेड आहे हे सिमेंटी पत्र्याचं आपलं शेड आहे सिंगल बाकी, आणि इकडे आपला सगळा चारा येऊन पडतो। हा जो चारा आहे हा तुम्ही बघितलं तर अस्तव्यस्त पडलेला नाहीये। जसं ट्रॅक्टरची ट्रॉली असते त्याच्यामधून जो चारा आपण खाली टाकतो त्या पद्धतीने ते पडलाय, कारण आमची ही जी पिकअप आहे ह्यालाच आम्ही हायड्रॉलिक करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला जो मॅन्युअल लेबरचं जे आहे, म्हणजे जे शारीरिक कष्ट आहे ते वाचतील। पूर्वी जी आमची पिकअप होती त्याच्यामध्ये मात्र खूप कष्ट करावे लागायचे। आज योगायोगाने इकडे कुट्टी मशीनचं थोडंसं कामकाज सुरू आहे आणि ह्या कुट्टी मशीन मधून चारा पडतो या ठिकाणी, आणि इथूनच मग खालच्या गोठ्याला आणि त्यानंतर मग वरच्या गोठ्याला आपण जनावरांना चारा खाण्यासाठी। हा पूर्वीचा गोठा मी सांगितल्याप्रमाणे जो की होता टेल टू टेल, ज्यामध्ये जनावरांचे जे तोंड होते ते अपोजिट साईडला आणि मधून नाली असायची, त्याने आम्हाला थोडंसं काम करायला त्रास व्हायचा। पण काही दिवसांनी आम्ही नवीन गोठाच तयार केला मशीनसाठी, आणि हा सुद्धा स्लॅबचाच गोठा आहे, जेणेकरून जनावरांना पोषक वातावरण भेटेल। आता ह्याच ठिकाणी आम्ही रूम्स काढल्यात, ज्याच्यामध्ये आपण जे पशुखाद्य आहे, लेबरला राहण्याची सोय आहे ती केलेली आहे। इथे मोठ्या मोठ्या रूम्स आपण तयार केल्या। हा जो 22 मशीनचा गोठा आहे त्याच्यानंतर आम्ही एक छोटासा गोठा बांधलेला, तो म्हणजे हा लोखंडी पत्र्याचा सिंगल बाकी 12 मशीनचं शेड। आणि ज्यावेळी म्हणजे आपण 25 ते 30 जनावर होईपर्यंत स्वतः घरी काम केलं, म्हणजे जे अगदी शेण काढण्यापासून दूध काढण्यापासून ते डेअरीला पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट घरी केली, आणि त्यानंतर मग आम्ही वर्कर्स ठेवायला सुरुवात केली। हा आमचा सिंगल पाखी 22 मशीनचं शेड होता। आता ह्याच्यामध्ये जो काही 22 मशीनचा गोठा आहे तो पूर्ण भरला, आणि हा 12 मशीनचा जो पत्र्याचा गोठा आहे तो सुद्धा पूर्णपणे भरल्यानंतर मग आम्ही डायरेक्टली 80 मशीनच्या गोठ्याचं काम दिलं। आणि आता हा गोठा बंद होता, कारण आपल्याकडे अजून जास्त म्हशी बांधण्यासाठी आपण नवीन गोठा बांधल्यामुळे
हा गोठा बंदच होता, तिथे जनावर आपण बांधत नव्हतो, म्हणून इथे आम्ही सगळी सुक्या चाऱ्याची साठवणूक करून ठेवलेली आहे. हाच सुका चारा इकडे असलेल्या कुट्टी मशीनच्या तिथे येऊन पडतो, जिथून खालच्या गोठ्यामध्ये आणि वरच्या गोठ्यामध्ये आपल्याला चारा न्यायला सोपं जातं. ओके, आता आपण आलोय वरच्या फ्लोअर वरती, म्हणजे आम्ही म्हशींना पोषक वातावरण भेटावं ह्यासाठी स्लॅबची कन्सेप्ट आणली आणि तिथे या बंगलोमध्ये एक प्रकारे आपली सगळी जनावरं खूप आनंदाने राहतात. आणि तुम्हाला जर बघता आलं तर आपण पूर्ण गव्हाणीला चुना मारलेला आहे, जेणेकरून तिथले जम्स मरतील आणि कॅल्शियमची पूर्तता सुद्धा आपल्या जनावराला त्या माध्यमातून होईल. आत्ता सध्या चारा टाकायचं काम सुरू आहे. जनावरांनी चारा वगैरे निम्म्यात खात आले की लगेच दूध काढायला सुरुवात होईल. आपल्या गोठ्यावर तुम्ही सुद्धा अशीच टूर करायला येऊ शकता. इकडे काम सुरू आहे. डॉक्टर कार्तिक आणि आमचे प्रमोद दादा आहेत, त्याच्यानंतर कायमच आम्हाला मेकॅनिकल सपोर्ट देतात असे काका आज इथे आहेत. मशीनना चारा टाकलाय, सगळ्यांचं तोंड आता तरी खाली आहे, पण मी एकदा ह्याच्यामधून गेले की सगळ्यांचं तोंड वरती येईल आणि ऍटलिस्ट मला धावण्याचा प्रयत्न ह्या करणार आहेत. दूध व्यवसाय कधी पण ज्यावेळी आपण करतो, सुरुवातीला आपल्याला खूप कष्ट करावं लागतं, पण एक अशी स्टेज असते ज्यावेळी आपण दुसऱ्यांकडून हे काम करून घेऊ शकतो आणि आपल्याला फक्त मॅनेजमेंटचाच विषय असतो, तो जर आपण केला तर हा व्यवसाय सुद्धा खूप प्रॉफिटेबल आहे. मात्र यात जनावरांची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घ्यावी लागते.